अक्का या खायला कधी लागणार ग? हा ना, ही लहान मुलं आहेत ना म्हणून फक्त असं दुधावर राहतात। आता आपल्यासारख्या माणसांना पोटभर जेवायला लागतं। धनु दीदी त्यांना दात आलेत का अजून? काय पण कसं डोकं लावते ग तू? चुप बस चुप। राजू ताई दादा आला ना की आपण त्याला लगेच राख्या बांधू आणि नेहमीप्रमाणे पहिला नंबर माझा। अजिबात नाही, या वर्षी दादाला पहिली राखी मी बांध। अगं पण दरवर्षी भागूची असते ना पहिली राखी। मग काय झालं, या वर्षी लग्न झालेली सगळ्यात लहान बहीण मी आहे ना, मग मी पहिले राखी बांधणार। अजिबात नाही धनु दीदी, तुझं खाऊन होईपर्यंत माझी राखी बांधून झालेली असत। गप्प बस ना, मॉडर्न कळलं ना। काय कसला एवढ्या गप्पा चालू आहेत? दादा बरं झालं आलंस, चल लवकर आपण राख्या बांधून घेऊ। थांबा थांबा जरा, काय ना आधी बाळानं मला दवाखान्यात घेऊन जायचंय। डॉक्टरांची आजचीच वेळ मिळाली ना, मग आपण आलो सण साजरा करू। हा अरे पण दादा रक्षाबंधनाच्या दिवशी तू राखी बांधल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीस ना? हा आणि तसं पण 15च मिनिटं लागतील, ये की लवकर बस। हा 15 मिनिटं बागे, आपल्या धनुला खाऊन आवरायलाच 15 मिनिटं लागतात। बोल, तू बी मलाच बोल। ह्या तिघी बोलतातच, आता तू पण बोल। अगं ये नाही मला नाही बोलायचं। काय झालेलं? कुठे घेऊन निघाली? बरं दादा ऐक की, आपण आता राखी बांधून घेऊयात ना। अरे म्हणजे कसं दिवस मोकळा राहील ना, सगळे कामं मार्गी लागतील। राजू डॉक्टरांची वेळ चुकली ना तर बाळाची तपासणीला आठवडाभर लांबणीवर पडेल। सूर्या मी काय म्हणते, आपल्याकडे ना तसा वेळ आहे थोडा, आणि असं म्हणतात हातावरची राखी भावाचं रक्षण करते। आता एवढं सगळ्या जणी म्हणतायत, त्यांची इच्छा आहे तर राखी बांधून जा ना। तुळजा, माझ्या बहिणी माझ्या सोबत असताना मला रक्षणाची काय गरज नाही। माझ्यावर संकट येताना पण ना 10 वेळा विचार करेल। आणि बघ आधीच बाळांच्या लशीला उशीर झालाय, हे तुला वेगळं सांगायला पाहिजे का तुळजा? हा आपल्याला डॉक्टरांची वेळ चुकून चालणार नाही। आता मला बाळांची तब्येत महत्वाची, बाकी काय नाही। तेजू देगड बाळ, तुम्ही आवरून घ्या तोपर्यंत। माझ्यावर आपण करूया सगळं काय देख। चला 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 चला। यस, बाळांची नावं सांगता? मॅडम अजून आमच्या बाळांची नावं ठेवायची बाकी आहेत। हो पण फाईलला काहीतरी लिहावं लागेल ना आपल्याला। मॅडम एवढा कशाला विचार करता, लिहा तुम्ही। एकीचं लिहा सोन्यासारखी सोनू, आणि दुसरीच गुलाबासारखी पिंकी, लिहा। हा सोनू, वडिलांचं नाव काय? वडिलांचं सोनू तेजश्री जगताप। सर आईचं नाव नाही, वडिलांचं नाव सांगा ना। मॅडम आई आणि वडील दोघी ह्याच आहेत, तेजश्री जगताप। दादा दिलं का? हो। हा आता पिंकीचं लिहा, पिंकी तेजश्री जगताप। यांची टोपण नाव आहेत ना। या 2 चिमण्यांचं लवकरच मी बारसं घालणार आहे, 2 तडाख्यात जंगी बारसं। हा डॉक्टर तुम्ही पण यायचं वेळ काढून बारशाला काय? हो नक्की येऊ आम्ही। आणि 12व्या दिवशी मी यांचं बारसं घालणार आहे, कळवतो तुम्हाला। तुम्हाला पण मला सनबिन काय करायचं नाहीये। बघ तू माझी बहीण नाही, मी तुझा भाऊ नाही असं समज, पण जाईत ना। मामा आजच्या दिवशी तरी असं बोलू नका। अगं तुळजा ह्यो एका दिवसाचा प्रश्न नाहीये। एखाद्या माणसाला दारात उभं करायचं म्हणलं ना तर त्याच्याबद्दल मनात काहीतरी वाटलं पाहिजे, आणि हिच्याकडे बघून तर माझ्या मनात काहीच वाटत नाही। म्हणून तुळजा तू ह्यामध्ये पडू नकोस। मामा मी तुमचा राग समजू शकते, पण आजच्या दिवशी तरी तुम्ही जुने वाद मिटवावेत, विसरावेत एवढंच वाटतं मला, बस बाकी काही नाही। आई मी पुढे होते, तुम्ही यानंतर। हा सखा मला तुझा राग कळतोय, पण आज राखीच्या दिवशी
मागचा समज सोडून माझ्यावर बोल ना. खरं आज रक्षाबंधन आहे. अगं बहीणच नाही तर कुठं आलं रक्षाबंधन. मला सगळे दिवस सारखे असतात. सखा, रक्ताची नाती अशी तुटतात कारण का असं तोडून वागतोय. मला मान्य आहे तुझ्या मनात राग आहे माझ्याबद्दल, पण तू असं जीवाला लागेल असं बोलत राहिलास तर मी काय करू. कुणाला भाऊ म्हणून हाक मारू. हे बघ, असं डोळ्यात पाणी आणून का नाही तू मला अडचणीत आणू नकोस. अगं तू माझी सख्खी बहीण आहेस हे अख्ख्या जगाला माहित आहे. पण तू वागलीस ना त्याच्यामुळे तुझ्या तोंडाकडे बघायची मला इच्छा नाहीये. तू जा इथं. मी अख्ख्या जगाला चुकीची वाटत असेल, खरं पण तू माझा भाऊ आहेस. तू तरी भाऊ म्हणून माझ्यावर विश्वास ठेव. अगं ना काय फरक पडणार आहे. जन्म दिल्या पोरांची वाताहत केलीस. त्यांना जर तुझ्याबद्दल काय वाटलं ना, त्यांना तुझ्याबद्दल दया आली ना, माझ्या सूर्यानं तुला माफ केलं ना, तर मी पण मोठ्या मनानं माफ करीन तुला. आणि देवाकडे प्रार्थना कर की हा दिवस लवकर येईल म्हणून. आणि त्या दिवसासाठी ही राखी सांभाळून ठेव. तवाई सकाना ती राखी या हातावर बांधलेलं तुला मोठ्या मनानं माफ करेल.